आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। पुणे स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी एक धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येते। संमतीने संबंध असल्याचा जबाब दत्ता गाडेने पोलिसांना दिलाय। त्याचबरोबर अत्याचार केला नसल्याचा दावा करताना गाडे ढसाढसा रडत असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडून मिळते। याबाबत लोकशाही मराठीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारला होता, मात्र त्यांनी तपास सुरू असून तुर्तास या विषयावर बोलणं योग्य ठरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। पुणे स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी एक धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येते। संमतीने संबंध असल्याचा जबाब दत्तात्रय गाडेने पोलिसांना दिलाय। त्याचबरोबर अत्याचार केला नसल्याचा दावा देखील गाडे यांनी केलेला आहे। ढसाढसा रडत ही माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचं पोलिसांच्या सूत्रांकडून मिळतीये। बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येते। संमतीने संबंध असल्याचा जबाब दत्तात्रय गाडेने पोलिसांना दिलाय। चंद्रशेखर बांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती आहे? खरं तर दत्ता गाडे जो नराधम आहे तो सध्या पुण्यातील लष्कर लॉकअपमध्ये आहे। माझ्या पाठीमागे हेच जे लष्कर लॉकअप तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो, त्या आतल्या बाजूला दत्ता गाडीला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या लॉकअपमध्ये जो आहे तो दत्ता गाडी सकाळपासून रडत आहे। खरं तर ज्या पद्धतीने त्या 26 वर्षीय तरुणावरती अत्याचार झाला, तो अत्याचार मी काय बळजबरीने केला नाही, संमतीनं सगळा अत्याचार झाला, ही सगळी घटना झाल्याचं दत्ता गाडे जो आहे तो सांगत आहे। खरं तर खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार मानावा लागेल, कारण आरोपीच्या सगळ्या बोलण्यावरती कितपत विश्वास ठेवायचं हे हा एक महत्त्वाचा सुद्धा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो। दत्ता गाडे जो आहे तो सकाळपासून पश्चातापाच्या चेहऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहे। खाली मान घालून तो आतमध्ये बसल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। एकंदरीत आपण पाहिलं की 26 तारीख जे आहेत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास जी लैंगिक अत्याचाराची घटना झाली होती, त्या पीडित तरुणीवरती या नराधम दत्ता गाडेनं 2 वेळा लैंगिक अत्याचार केले होते। खरं तर 27 मिनिटे जे आहेत शिवशाही बसमध्ये हे पीडिता आणि नराधम आरोपी दत्ता गाडे आतमध्ये होते आणि त्या दरम्यान नराधम आरोपी दत्ता गाडेने पीडितेवरती 2 वेळेस लैंगिक अत्याचार केले आणि या सगळ्या अत्याचारानंतर आता आरोपी जो आहे तो दत्ता गाडे मी या सगळा अत्याचार जो आहे तो संमतीने केल्याचं सांगत आहे। नक्कीच चंद्रशेखर, पण ही पोलिसांच्या सूत्रांकडून ही माहिती समोर येते की हा सगळा जो प्रकार आहे, जो अत्याचार आहे, तो आपण त्या संमतीने केला असल्याचं म्हटलं जातं आणि रडत ही कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये। नक्कीच आपण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आरोपीच्या सगळ्या बोलण्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा एक महत्त्वाचा भाग असतो, परंतु आरोपी बचावासाठी हे सगळं सांगतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीनं नराधम दत्ता गाडे याच्यावरती वेगवेगळ्या कलमाचे गुन्हे दाखल आहेत। खरं तर आरोपी जो आहे तो कायद्याचा त्याला अभ्यास आहे, त्याला कायद्याचं ज्ञान आहे, त्यामुळे कदाचित स्वतःचा बचाव चंद्रशेखर, पोलीस आयुक्तांची याबाबत तुम्ही काही बातचीत केली आहे? त्यांचं काय म्हणणं आहे का याबाबत? खरं तर याविषयी आपले प्रतिनिधी जे आहेत त्यांनी पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारला होता या सगळ्या विषयात, परंतु पोलीस आयुक्तांनी तपासाचा भाग आहे म्हणून या प्रश्नावरती उत्तर देण्याचं टाळलेलं आहे। परंतु नराधम दत्ता जो आहे या ठिकाणी रडत आहे आणि या सगळ्या याच्यातून तो वाचण्यासाठी हा सगळा प्रकार करतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।